परत एकदा नवीन व्हिडिओ आलेला आहे तुमच्या सर्वांच्या भेटीला। हा व्हिडिओ खरंच खूप खास आहे, कारण की ते तुम्हाला कळणारच आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये काही उच्चार किंवा काहीही चुकलं असेल तर सर्वांनी समजून घ्या आणि असेच आम्हाला सपोर्ट करा। हरिओम। तुम्ही सर्वांनी पहिल्यांदाच माझ्या तोंडातून हरिओम ऐकले, त्यामुळे तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की हरिओम का बोलते। खरं तर आता श्रावण महिना चालू झालाय। श्रावण महिना चालू झाला म्हणजे आपले सण, उपवास, धमाल मस्ती सगळं काही आपलं चालू झालेलं आहे। त्यातील श्रावण महिन्यातील श्री अनिरुद्ध बापूंच्या पादुकांचे पूजन आज आमच्या घरी आहे, त्यामुळे म्हणलं सुरुवात करूया आज हरिओम पासून। तर चला, खरं तर दरवेळी ना अहोस सगळी पूजेची तयारीही करतात आणि पूजाही करतात, पण ह्यावेळी त्यांचा कामाचा वर्कलोड आहे, थोडं ते बिझी आहेत एका कामामध्ये, त्यामुळे त्यांना ही पूजा करता येत नाही आहे। का त्यांनी तसं मला सगळं काही आणून दिलेलं आहे, हार वीर सगळे, पण काही कारणामुळे त्यांना नाही जमत आहे यायला पूजा करायला। तर मला थोडीशी कुठेतरी असं झालं, पण खरं सांगू का, माझ्या मनातनं एक विचार आला, म्हणजे मनापासून सांगते की माझ्या मनात काय विचार आलाय ते कदाचित ह्यावेळी बापूंना माझ्या हातातून त्यांची सेवा म्हणजे त्यांची पूजा त्यांना माझ्या हातातून करून घ्यायची असेल असं मला वाटतंय। कारण की आपण म्हणतो ना की देव आपल्या सोबत असतो, तो कुठून तरी आपल्याला कधीतरी मदतही करतो, आपल्या समोर असतो पण आपल्याला समजत नाही। तसंच माझ्या मनात असा हा एक विचार आलेला, सेवा करण्याचा मान आज मला मिळतोय, त्यामुळे मला खूप आनंदही झालेला आहे आणि थोडं मनात दडपणही आहे, कारण हे सगळं मी पहिल्यांदाच करणार आहे, त्यामुळे माझ्याकडून कसं होईल यामुळे थोडंसं दडपण आहे। पण मला माहिती आहे की बापू माझ्या हातातून सगळं काही व्यवस्थित आणि छान असं करून घेणार आहे। तर त्यांच्या चरणी मी नमन करून ह्या पूजेला आता सुरुवात करते आणि मी तुम्हाला दाखवतेही की मी आज त्यांची पूजा कशी करणार आहे। तर हे तुम्ही बघू शकता, माझी छोटेसे इथे पूजेची तयारी सगळी काही झालेली आहे। तर चला, मी तुम्हाला आता हे दाखवते। सर्वात आधी मी आपल्या घरातील देवांची पूजा करून घेतलेली आहे। आता मी इथे पादुकांसमोर बसलेली आहे। तर चला, आपण सर्वात पहिलं श्लोक पासून चालू करूया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आता आपण सुगंधित फुलांनी पादुकांवरती पाणी शिंपडून बोलणार आहोत। स्वागतम श्री अनिरुद्ध सुस्वागतम, स्वागतम श्री अनिरुद्ध सुस्वागतम, स्वागतम श्री अनिरुद्ध सुस्वागतम। ह्या ठिकाणी मी पादुकांना अष्टगंध लावून घेतलेला आहे आणि आता इथे मी अक्षता वाहून घेतलेल्या आहेत। आता ह्या ठिकाणी हळद कुंकू मी माझ्या कपाळी लावून देते। नवऱ्याचं प्रेम। आता ह्या ठिकाणी मी 2 देठाची पानं घेतलेली आणि सुपारी घेतलेली आहे, ती मी ह्यामध्ये ठेवते आणि अभिषेक करून घेते। खरं सांगायचं तर मला खरंच माहिती नाही आहे अभिषेक कवच काय, त्यामुळे मी आता टीव्हीवर लावणार आहे अभिषेक कवच आणि त्यांनी पूजा करून घेते। श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। क्लेश निवारक श्री अनिरुद्ध स्तोत्र मंत्रस्य प्रद्युम्न ऋषिः श्री गायत्री अनुष्टुप छंद श्री पूर्णावतार श्री कृष्ण चतुष्टय देवता। ओम हरि ओम। ओम नमो नमः। नमो नमः। अथ ध्यानं कृष्णनिरं महाबाहु स्निग्धचक्षुर्चन्द्राननं विशालपिनवक्षं सकलक्लेश निवारकं वामहस्तेन वरदं दक्षिणे दिग्दर्शकं स्वाहा। ओम बुद्धाय पांडुरंगाय ऋषिकेशाय नमः। ओम श्री अनिरुद्धाय पूर्णपुरुषाय नमो नमः। हरि ओम। श्रीराम अंगज्ञ नाथ संविध नाथ संविध नाथ संविध। आता या ठिकाणी मी बापूंच्या पादुकांना सुंदर अशी सजवून घेते, म्हणजे फुलांनी आणि हार वगैरे त्यांना अर्पण करते।
ही आहे सुंदर अशी चाफ्याची. पादुकांना फुलं अर्पण करून झालेली आहेत. आता आपण ह्या ठिकाणी दीप प्रज्वलित करून घेऊया. चला, दीप प्रज्वलित केलेलं आहे. आता आपण हळद कुंकू त्यांना अर्पण करूया, वाहून घेऊया. आता मी या ठिकाणी पादुकांना नमन करून घेते. आता आपण ध्यान मंत्र चालू करूया. ह्या ठिकाणी माझं ध्यान मंत्र झालेला आहे. आता मी ह्या ठिकाणी 54 तुळशी पत्र काढून ठेवले होते, ते आता मी अर्पण करून घेणार आहे पादुकांना. आणि त्यासोबत मी ते आता जपही बोलणार आहे. तर चला, आता मी चालू करते. ओम नमो भगवते श्री कृष्णाय अनिरुद्धाय नमो नमः. 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 आता ह्या ठिकाणी मी बेलपत्र अर्पण करणार आहे. अशा प्रकारे मी बेलपत्र 54 तेही काढून ठेवलेले आहेत. आता मी बेलपत्र अर्पण करून जप बोलणार आहे. चला. ओम त्रिपुरारी अनिरुद्धाय नमः. 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 या ठिकाणी मी साष्टांग नमस्कार करून आता 3 प्रदक्षिणा माझ्या भोवती घालून घेते. आपल्याला जमेल तसं इथे नैवेद्य अर्पण करायचं होतं, तर मी इथे आता दूध आणि साखरेचा नैवेद्य पहिला अर्पण करते. त्याचबरोबर मी आज इथे गोड बनवलं होतं, तेही मी देवाला इथे अर्पण करते. करून झालेला आहे. आता मी इथे 2 विड्याची पानं आणि 1 सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं इथे पादुकांच्या समोर ठेवून त्याला हळद कुंकू वाहून घेते. आणि आता फूल अर्पण करून घेते. बापूंच्या इच्छेने माझी पूजा खूप छान झालेली आहे आणि मलाही खूप प्रसन्न आणि छान वाटत आहे. आता फक्त आरती गजर राहिलेला आहे. तर आता ह्यांचा मला फोन आला होता की मी येतोय, तर आता आरती गजर हे सगळं आम्ही दोघं एकत्र मिळून करणं पण खूप 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 छान वाटते. अक्षरशः डोळ्यात पाणी येईल आता, कारण की मी पहिल्यांदा केलं आणि असं आतून खूप भरून आल्यासारखंही झालेलं आहे.
नाही सांगू शकत मी. चला आता आपण थोड्याच वेळात आरती करून घेऊ. धर्मते भगती जोग हि नाम ज्ञान ते दर्शन. ते आता अनिरुद्ध चालीसा करून घेत आहे. तोपर्यंत मी इथे नैवेद्याची सगळी तयारी करून घेत आहे. तर चला इथे मी नैवेद्याची तयारी करून घेते. बापूंना इथे मी आता हे नैवेद्याचं ताट अर्पण केलेलं आहे. आणि हे बघा आपले छोटे बापू. आम्ही इथे नैवेद्याचं ताट ठेवल्या आमचा गौरांश चालू झालेला आहे. खूप छान अशी ही पूजा झालेली आहे. दर्शन मात्रे मन कामना पुरते. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना. सरसोंड वक्र तुंड त्रिनयना. दास रामाचा वाटपा हे सदना. संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव
सद्गुरु श्री अनिरुद्ध सिंह की जय। सद्गुरु श्री अनिरुद्ध सिंह की जय। सद्गुरु श्री अनिरुद्ध सिंह की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम नमः चंडिकाय। ओम नमः चंडिकाय। ओम नमः चंडिकाय। जय जगदम्ब जय दुर्गे। जय जगदम्ब जय दुर्गे। जय जगदम्ब जय दुर्गे। नाथ सवरी नाथ सवरी नाथ सवरी। मी अंबज्ञ आहे आम्ही अंबज्ञ आहोत। मी अंबज्ञ आहे आम्ही अंबज्ञ आहोत। मी अंबज्ञ आहे आम्ही अंबज्ञ